वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। हिंगोलीत पावसानं हजेरी लावल्यानं खरीप हंगामाला सुरुवात झाली। अशातच हंगामात आवश्यक असलेल्या डीएपी खताचा मोठा तुटवडा हिंगोली जिल्ह्यात निर्माण झालाय। खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी केंद्रावर चक्रा माराव्या लागतात। मात्र खतांचा साठा उपलब्ध नसल्यानं अनेक शेतकऱ्यांना कृषी केंद्रावरून रिकाम्या हाताने परत जावं लागतंय। शेत वगैरे जवळपास पूर्ण मशागत करून ठेवलेली आहे। आता आम्हाला उद्या पेरणीची वेळ आहे। आता डीएपी नाही, नंतर डीएपी येऊन काय फायदा आहे। आता जे डीएपी ज्याच्याकडे आहे ते म्हणते 2000-3000 रुपये असे भाव सांगायत आवाज हवा काही बी। आणि शेतकऱ्याला पहिलेच 4000 रुपये सोयाबीन निघाली, काहीच पत्रात पडे ना। तुम्ही आता टायमावर जर डीएपी खत नाही म्हणल्यावर कोणतं खत करावं। डीएपी शिवाय सोयाबीनला चांगला रिझल्ट येत नाही। यानं शासनानं याच्याकडे लक्ष द्यावे हीच विनंती। शेतकरी चक्रा मारू मारू परेशान आहे। डीएपी बिलकुल भेटे ना। या लागलं 4 दिवस, या लागलं 8 दिवस, 2 दिवस थांबा। किती दिवस वाट पाहायची शेतकऱ्यांना। डीएपी खत या सरकारनं उपलब्ध करून द्यायला पाहिजेत का नाही। डीएपीचा रॅकच नाही म्हणतात लागली आम्हाला। मग आपण शेतकऱ्यांना करायचं काय? शेतकऱ्यांना विचारणारच कोणी नाही राहिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।